नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत बुद्ध, महान धर्मदायक सम्राट असो, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या या रविवारची बुद्धवंदना आणि धम्मचर्चा यामध्ये उपस्थित असल्या सर्व उपासक उपासिकांना नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। संघर्षभूमी अंबाजोगाई या ठिकाणाहून 3 जानेवारी 2016 पासून आपण दर रविवारी बुद्धवंदना या संघर्षभूमीवर घेत असतो। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन यामध्ये उपस्थित जे काही लोक असतात दर रविवारी या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी बुद्धवंदना, 22 प्रतिज्ञांचं वाचन आणि धम्मचर्चा आणि उपदेश, धम्मोपदेश इत्यादी कार्यक्रम नियमितपणे होत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण एका विशिष्ट अशा महत्त्वपूर्ण गाथेचा अर्थ पाहणार आहोत। आपण पाहिलं असेल की जे काही आपले वेगवेगळ्या प्रकारचे विधी होतात त्या विधीमध्ये घरामध्ये गृहप्रवेशाचा विधी असेल, जन्माचा विधी असेल किंवा विवाह प्रसंग ज्याला आपण मंगलपरिणय म्हणतो असा विधी असेल, अशावेळी जयमंगल अठ्ठगाथा आपण नेहमी घेतो। आता ही जयमंगल अठ्ठगाथा घेण्याचं कारण असं आहे की तथागत बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आणि त्या प्रत्येक घटनेला तथागत बुद्ध यांनी कशा प्रकारे उत्तर दिलं आणि तथागत बुद्धांनी मैत्रीपूर्ण, करुणापूर्ण त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत ती आपल्याला कळावीत, समजावीत आणि आपणही मैत्रीपूर्ण, करुणापूर्ण जीवन जगावं म्हणून ही जयमंगल अठ्ठगाथा अत्यंत महत्त्वाची आहे। बरेचदा असं होतं की काही कार्यक्रमामध्ये जयमंगल अठ्ठगाथा आवर्जून घेतली जाते परंतु त्याचा अर्थ सांगितला जात नाही। नेमका ह्या गाथांचा अर्थ काय आहे? आता त्या गाथा तर पाली भाषेमध्ये आहेत आणि आजच्या काळामध्ये काही लोकांना पाली येत आहे परंतु सर्वांनाच काही पाली येत नाही आणि म्हणून अशावेळी त्या गाथांचा आपल्या आपल्या भाषेमध्ये, माध्यम भाषेमध्ये अर्थ जर आपल्याला माहीत झाला तर निश्चितच आपल्याला त्या गाथामधून बुद्धांचं जे काही जीवनचरित्र आहे, बुद्धांनी आपल्या जीवनात काय महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या कळण्यास मदत होईल आणि आपल्याला प्रेरणा मिळेल। आणि म्हणून या जयमंगल अठ्ठगाथा ज्या आहे त्याचं आधी पाली जे काही गाथा आहे ते आपण पाहू आणि त्याचा थोडक्यात अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू। आपण नेहमी गाथा म्हणतो, बाहू सहस्रमभिनिमित सायुधंतं गिरिमेखलं उदित घोरससेनमारं दाहनादिदम्म विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी। ही पहिली जी गाथा आहे या गाथेमध्ये जे महत्त्वपूर्ण शब्द आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊ। बाहुं सहस्रमभिनिमित्त सायुधंतं असा शब्द आलाय। सायुधंतं म्हणजे आयुध, ज्या प्रकारचे विविध प्रकारची शस्त्र त्याला आयुध म्हणतो आपण, आयुध आपल्या भाषेत मराठीत म्हणतो पण आयुध। आता किती आयुध आहेत ते, किती शस्त्र आहेत? सहस्र असा शब्द आलाय। सहस्त्र म्हणजे सहस्त्र, सहस्त्र म्हणजे 1000 आणि म्हणजे इथं असं म्हटलंय की बुद्धाने, तथागत बुद्धाने त्यांना मुनिंद्र असं म्हटलंय। काय म्हटले त्यांना? मुनिंद्र असं। ज्या मुनिंद्राने, मुनीचे प्रमुख असा, मुनिंद्र म्हणजे काय? मुनींचे प्रमुख, साधूंचे प्रमुख असं त्याचा अर्थ होतो साध्या साध्या भाषेत। काही शब्द वेगळे दिसतात आपल्याला आपल्या भाषेत समजण्यात। तर ज्या मुनिंद्राने म्हणजे तथागत बुद्धाने विविध हत्यार धारण करून सहस्त्रबाहू गिरिमेखला हत्तीवर आरूढ झालेल्या, कोणता हत्ती? गिरिमेखला हत्ती यावर आरूढ झालेल्या अत्यंत भयानक सेनेसह। आता ही कोणाची सेना आहे? तर मार सेना आहे। मार सेना म्हणजे कोणती सेना? आपल्याच मनाची वाईट अवस्थेची जी सेना आहे त्याला मार सेना म्हटलेलं आहे। मार सेना म्हणजे असे काही पुढून सेना आलेली नाही, पुढून खूप मोठे हत्ती आले, घोडे आले
आणि असं खूप युद्ध झालं असं नाही. युद्ध कोणाशी आहे? आपलंच आपल्याशी युद्ध आहे. आपल्याच मनात जे काही अनेक प्रकारचे विचार उत्पन्न होतात आणि त्यात जे वाईट विचार असतात त्याला मार असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ज्या विविध हत्यार धारण करून आलेल्या हजार सहस्त्रबाहू म्हणजे हजार हात असलेल्या, म्हणजे माणसाचं जे मन असतं ना, वाईट विकारांचं मन, त्याला मार म्हटलेला आहे. हे हजार हत्यार घेऊन येत आहे. राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, काय साधं आहे का? हजार हत्यारं घेऊन येत आहे ते. आणि अशा गिरीमेखला हत्तीवर आरूढ झालेल्या अत्यंत भयानक अशा सेनेसह आलेल्या ज्या माराला आपल्या दान आडी धम्म बलाने बुद्धाने जिंकले. दानादि धम्म विधीना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. याचा अर्थ असा आहे की आपल्या दान इत्यादी बलाने, धम्म बलाने बुद्धाने त्यांना जिंकले. आणि म्हणून तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. म्हणजेच बुद्धाच्या या प्रतापाने काय केलं? बुद्धांनी आपल्या मनातले जे माररूपी विकार आहेत ते त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि म्हणून त्या प्रतापाने, कशाने? त्या प्रतापच आहे एवढा मोठा तो. आपल्या स्वतःला जिंकणं हे प्रतापच आहे. आणि म्हणून त्या प्रतापाने, बुद्धाच्या त्या प्रतापाने तुमचे कल्याण हो, जय मंगलानी, तुमचे मंगल हो, असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचं जर मंगल करून घ्यायचं असेल तर बुद्धाने काय केलं ते आधी समजून घेतलं पाहिजे. तथागत बुद्धांनी काय केलं की मार सेनेला पराजित केलं. हजार शस्त्र धारण करून आलेली ती मारसेना, त्या मार सेनेला बुद्धांनी पराजित केलं. म्हणजे मनातले जे वाईट विकार होते त्या सगळ्या हजारो विकारांना त्यांनी नष्ट केलं. आणि म्हणून त्या बुद्धाच्या, आणि कशाने ते केलंय? दान इत्यादी धम्म करून, धम्म करून. आता धम्माचं दान करून असंही म्हणू शकतो आपण. धम्मदान म्हणजे काय? तुमचं जीवन चांगलं बनावं यासाठी जे विचार तुम्हाला दिलाय त्याला धम्मदान म्हणतात. पैसे वगैरे देणं नाही. पैसे देणं म्हणजे धनदान झालं, तर अर्थदान झालं. तर धम्मदान म्हणजे तुमचं जीवन आनंदी, सुखी आणि कल्याणकारक बनवण्यासाठी जे दिलेले विचार असतात ते धम्मदान. आणि म्हणून ह्या धम्मदानाने, या धम्मबलाने, या दान इत्यादी धम्मबलाने त्यांनी जिंकले. आणि म्हणून ह्या प्रतापाने तुमचंही कल्याण हो, असं या पहिल्या गाथेचा साधा सोपा आपल्या भाषेतला अर्थ आहे. दुसरी गाथा आहे, मारातिरेकमभियुजित सबरक्तिं घोरं पनालवकमखमथदयखं खन्ति सुदंत विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. या दुसऱ्या गाथेमध्ये आपण पाहतो मारातिरेक. आता मार म्हणजे काय? असं पहा की मारातिरेकमभियुजितं सबरक्तिं. रक्तिंग म्हणजे रात्र. रक्तिंग म्हणजे रात्र. आपण पाहिलं असेल की ज्या बुद्धाने, तथागत बुद्धाने, त्याला मुनिंद्र असा शब्द वापरला आहे काही ठिकाणी, ज्या बुद्धाने, तथागत बुद्धाने मारा व्यतिरिक्त समस्त रात्र संग्राम करणाऱ्या घोर, दुर्धर आणि निष्ठुर हृदय अशा आलवक नावाच्या यक्षाला, कोणत्या यक्षाला? आलवक. यक्षं म्हणजे यक्ष. आलवक नावाच्या यक्षाला शांती आणि संयम बलाने जिंकले. आलवक नावाचा जो यक्ष आहे त्यांना कोणत्या बलाने जिंकले? संयम आणि शांती बलाने जिंकले. म्हणजे आपल्याला हे शिकवतात बुद्ध. काय शिकवतात? आपण कितीही जरी एखादा रागेट माणूस आला आपल्या समोर, कितीही जरी आलवक सारखा जरी माणूस एखादा आला, यक्ष सारखा, यक्ष म्हणजे काय? ते राक्षस आहे का? नाही. तर आलवक यक्ष आहेत आणि त्यांच्यासारखा जरी रागेट माणूस आला तरी आपण कोणत्या बलाने? संयम आणि शांतीच्या बलाने त्यांना जिंकू शकतो. कारण बुद्धाने सिद्ध करून दाखवलंय. त्यांनी काय केलंय की शांती आणि संयम बलाने त्या आलवक नावाच्या यक्षाला जिंकले. तो कसा होता? तर भयंकर असा, घोर असा, दुर्धर आणि निष्ठुर हृदय असा होता.
निष्ठुर हृदयाचा असलेला असा तो होता. आणि त्या त्या निष्ठुर हृदय असलेल्या आलवक नावाच्या यक्षाला बुद्धांनी काय केलं, शांती आणि संयम बलाने जिंकलं. आणि म्हणून त्या बुद्धाच्या ह्या प्रतापाने तं तेजसा भवतु ते जय मंगलानी, त्या प्रतापाने, तथागत बुद्धांच्या या प्रतापाने तुमचे कल्याण हो, तुमचे मंगल हो, अशी दुसरी गाथा आपण या ठिकाणी पाहतो. तिसऱ्या गाथेमध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय केलं की त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या ज्या घटना होत्या त्या घटना कशा फेस केल्या बुद्धांनी, त्या घटनावर कशी मात केली बुद्धांनी, हे इथं स्पष्ट होते. आणि म्हणून आपल्या जीवनातही अशा घटना येतात. आपल्या जीवनात आलेल्या घटनांवर देखील आपणही या प्रकारे जर मात केली तर आपलंही चांगलं होईल, कल्याण होईल, सुख आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून तिसऱ्या गाथेमध्ये असं आलंय, नालागिरी गजवरं अतिमत्त भूतं दावग्गिचकमसनीव सुदारुणन्तं मे तंबुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी. या ठिकाणी एका हत्तीचं वर्णन आलेलं आहे, नालागिरी नावाचा हत्ती. की इथं त्या हत्तीचं एक वर्णन आलेलं आहे की अग्निचक्र आणि विजेप्रमाणे अत्यंत भयानक आणि मदोन्मत होऊन चालत आलेल्या नालागिरी हत्तीला, प्रसंग खूप मोठा आहे. नालागिरी हत्ती कोणी सोडला तर त्या काळात आपण पाहतो की अजातशत्रू नावाचा राजा होता. आणि या अजातशत्रू नावाच्या राजाला हे करण्यासाठी म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा विरोधक देवदत्तांनी त्यांच्या जोडले. देवदत्तांनी काय केलं, अजातशत्रू सोबत संगनमत जोडले. आणि त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही मला मदत करा. देवदत्त म्हणाले, तुम्ही मला मदत करा, मी बुद्धाला मारून बुद्ध होतो आणि तुम्ही तुमच्या बापाला मारून तुम्ही राजा व्हा. बघा, म्हणजे असे लोक असतात समाजामध्ये. आणि म्हणून त्यावेळी काय केलं त्यांनी, त्या नालागिरी नावाचा जो हत्ती होता त्याला दारू पाजली आणि मदमस्त त्याला बनवलं आणि रस्त्यावर सोडलं. कोणत्या रस्त्यावर सोडलं, ज्या रस्त्याने बुद्ध सकाळी चालत येत होते. अनेक भिक्खू संघ त्यांच्या पाठीमागे होता, आनंद भिक्खूही सोबत होते. आणि अशा वेळी त्या मदमस्त हत्ती तिकडून पुढून येत आहे, बुद्ध इकडून चालत आहे, शांतपणे संतपणे चालत आहे. अनेक भिक्खूंना प्रश्न पडला की एवढा भयानक हत्ती आहे, आता आपलं तर चिरडून टाकेल हत्ती, कारण तो मदमस्त आहे, त्याला काय कळायलंय. आणि अशा वेळी तथागत बुद्ध चालत राहिले. हत्ती आला. बुद्ध अनेक प्रकारानं त्यांच्यावर अनेक ॲक्टिव्हिटी, जसं आपण पाहिलं असेल की सिद्धार्थ गौतम बुद्ध लहानपणापासून अगदी जन्मापासूनच वनात राहिलेले, जंगलात राहिलेले, त्या परिसरात राहिलेले आणि प्राणीमात्रांच्या सोबत राहिलेले होते. एवढंच नाही तर 6 वर्ष जेव्हा गृहत्याग केला होता, तिथून पुढे तर ते रानावनात जंगलातच होते. आणि त्या परिसरामध्ये अनेक ऋषीमुनींच्या आश्रमात त्या काळच्या ते अनेक विद्या शिकत होते, स्वतःही ज्ञान प्राप्त करत होते. आणि जंगलात राहत असताना त्यांनी अनेक प्राण्यांचे आवाज सुद्धा शिकून घेतले होते. कोणत्या वेळी कोणते प्राणी कसे आवाज करतात, त्यांना कसं शांत करायचंय, कशा प्रकारचं त्यांचं हे असतं, पक्ष्यांचे आवाज. आणि हे असं अनेक प्रकाराने समजून घेतल्यामुळं मानसशास्त्रीय दृष्ट्या बुद्धांनी काय केलं, त्या नालागिरी हत्तीवर त्यांनी प्रभाव टाकला. आणि निश्चितच आपण पाहतो आता त्याची अनेक उदाहरणंसुद्धा आपल्याला साहित्यामध्ये दिसतात. आणि त्या नालागिरी हत्तीला आपल्या मैत्रीरूपी शीतल बलाने त्यांना जिंकले. मैत्रीने म्हणजे बुद्ध काय म्हणतात, नाही वेरेन वेराणी समंती दंकुदाचनं अवेरेन च समंती हे सदम्मो सनंतनो. वैराने वैर कधी शांत होत नाही, तर प्रेमाने शांत होते, मैत्रीने शांत होते. आणि आपण मैत्री भावना जपली पाहिजे. आणि म्हणून तर तेच म्हणतात की या नालागिरी हत्तीला अतिशय मदोमस्त असलेल्या, भयानक असलेल्या, विजेप्रमाणे चालत आलेल्या त्या हत्तीला आपल्या मैत्रीरूपी शीतल बलाने जिंकले. आणि म्हणून त्या बुद्धाच्या या प्रतापाने तुमचे कल्याण हो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानी. अशा ह्या तिसऱ्या गाथेचा आपण अर्थ पाहतोय. चौथी गाथा आहे, उख्खीत खग्गमतिहतं
सुदारुणन्तं धावन्ति योजनपथ अङ्गुलिमालवन्तं इद्धि विशङ्खतमणो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी। या ठिकाणी असं म्हटलंय की ज्या मुनिंद्राने बुद्धाने हातात तलवार घेऊन 1 योजनपर्यंत न थांबता धावत येणाऱ्या अशा अंगुलिमाल नावाच्या डाकूला किंवा अंगुलिमालाला आपल्या इद्धिबल म्हणजे रिद्धिबल म्हणतो आपण, सिद्धी रिद्धी म्हणतात ना काय लोक, तर रिद्धिबलाने जिंकले, त्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो। अंगुलिमाल आपण पाहिलं असेल की 10 लोक असू द्या, 20 लोक असू द्या, किती लोकांचा सामना करून तो त्यांना मारून टाकायचा आणि त्यांचे अंगठे तोडून त्याची माळ त्यांनी गळ्यात घातलेली होती। त्यांच्या गुरुनेच त्याला सांगितलं होतं की तू 1000 अंगठ्याची माळ आण आणि मग तुझी गुरुदक्षिणा पूर्ण होईल। आणि म्हणून तो बिचारा अहिंसक असलेला मुलगा पुढे हिंसक बनला, अंगुलिमाल बनला। आणि अशा ह्या अंगुलिमालाला नीट रस्त्यावर आणण्याचं काम, व्यवस्थित करण्याचं काम त्याला बुद्धांनी केलेलं आहे। आणि मग आपण हा प्रसंगही पाहतो, त्या वनामध्ये अंगुलिमाल गुफा, आता तुम्ही गेले होते बुद्धगयाकडे आहे ना, तर तुम्ही पाहिली अंगुलिमाल गुफा। तर अंगुलिमालाच्या त्या परिसरामध्ये बुद्ध जातात, सगळे लोक विचार करतात तर तिकडे तर एवढा मोठा भयानक डाकू आहे, बुद्ध कशाला तिकडे चालले। सगळे इतर भिक्खूंना प्रश्न पडला, आनंद सुद्धा भिक्खू म्हणाले की म्हणते जाऊ नका तिकडे भयानक असा अंगुलिमाल नावाचा डाकू आहे, आपण तिकडे जाऊ नये। असं असताना देखील बुद्ध म्हणतात की नाही, आता आज त्यांना सुधरवायचंच आहे, आज जायचंच आहे तिकडे, त्यांना दुरुस्तच करायचं आज आणि सुधरवायचं आहे म्हटल्यानंतर असं म्हणून बुद्ध त्या ठिकाणी जातात। आणि त्या परिस्थिती अशी असायची की अंगुलिमाल डाकू असल्यामुळे तिथून लोक जायलाच घाबरायचे, पण गेलेही तरी असे घाबरून निघायचे, त्याच्या मागं धावत जायचं अंगुलिमाल। आता काय झालं, अंगुलिमाल होता ज्या एरियामध्ये अंगुलिमाल आहे तिकडेच बुद्ध गेले। आतापर्यंत कंडिशन कशी होती की लोक पळून जायचे, बुद्ध तर आपल्याकडे येत आहे असं यांना दिसलं, बुद्ध आपल्याकडे येत आहे असं दिसल्यापुढे त्या अंगुलिमालाला प्रश्न पडला की आतापर्यंत लोक तर माझ्या मुलात घाबरून पळायचे आणि हे तर माझ्याकडे येत आहे, कोण आहे गड्या, येऊ द्या। बुद्ध आले पण ह्यांना काही लक्षातच घेतलं नाही, काम त्यांच्यासाठी करायचं होतं पण त्याला लक्षात न घेता निग्लिजिबल करून पुढे निघाले बुद्ध। पुढे निघाल्यावर ते बुद्ध चालतच राहिले, अंगुलिमाल धावू लागला, बुद्ध चालतच राहिले, अंगुलिमाल धावू लागला, धावता थकला आणि थकून म्हणला की बाबा थांबा की, किती जाणार तुम्ही पुढे, मला थकलोय ना मी आता, थांबा तुम्ही, तिट्ट तू तिट्ट भन्ते असा शब्द येतो पालीमध्ये। तिट्ट म्हणजे थांब श्रमणा थांब असा शब्द येतो। आणि मग बुद्ध म्हणतात अरे मी तर थांबलेलोच आहे, तूच थांब। आता काय करावं, म्हणजे बुद्ध चालत आहे आणि ते काय म्हणतात की मी थांबलेलो आहे, आणि हा अंगुलिमाल उभा राहिला थकून आणि तो म्हणतो बुद्ध काय म्हणतात त्याला तूच चालत आहे। आता ऑलरेडी कंडिशन कशी होती, बुद्ध चालत होते तर थांबलेलं आहे म्हणतात आणि अंगुलिमाल थांबलेला होता तर तू चालत आहे म्हणतात, अरे हे तर वेगळंच आहे बा। असं म्हणल्यावर ते म्हणतात मी कसा चालत आहे आणि तुम्ही कसे थांबलेले आहात ते मला समजावून सांगा। बुद्ध म्हणतात अरे बाबा, प्राणी मात्रांच्या बाबतीत मी हिंसा भावना सोडून दिलेली आहे म्हणून मी स्थिर आहे, थांबलेलो आहे। तू मात्र प्राणी मात्रांच्या बाबतीत अहिंसक, तुझं नाव तर अहिंसक होतं पूर्वीचं, तू मात्र हिंसा करू लागलेला आहे आणि म्हणून तू हिंसा सोडली पाहिजे, भानावर ये, आता हिंसा सोडून टाक। असं म्हटल्याबरोबर बुद्धाच्या तो हातातली तलवार फेकून देतो, ते धनुष्यबाण फेकून देतो आणि बुद्धाचे चरण स्पर्श करतो आणि चरण स्पर्श केल्यानंतर तो दीक्षा घेतो, तो भिक्खू होतो, अनंत पदापर्यंत पोहोचतो। आणि म्हणून या प्रतापाने बुद्धाने ज्या माणसाला याच्यामध्ये घेतलं ते त्यांचं कल्याण झालेलं आहे। आणि म्हणून ह्या अंगुलिमाल यांच्या संदर्भाने ही जी आलेली गाथा आहे की ज्या बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो। आणि म्हणून पुढची गाथा आली, एक प्रसंग खूप महत्त्वाचा आहे या जयमंगल अष्टगाथेमध्ये, 8 आहे। कत्वाण कट्ठ मुदरं कट्ठं उदरं असं आहे ते,
स्वानकट्ठमुदरं इव गभीनिया चिंचाय दुष्टवचनं जनकाय मध्ये संतेन सोमविधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी. आता यामध्ये एक प्रसंग वर्णन केलेला आहे की आपल्या पोटाला काष्ट बांधून, काष्ट म्हणजे लाकड बांधून, चिंचा नावाची दुष्टवचनाची स्त्री बुद्धाच्या आश्रमाकडे वारंवार जायची. बुद्ध ज्या ठिकाणी आश्रम शब्द वापरला मी सुरुवातीला, बुद्धाचं जे एरिया आहे, राहण्याचं विहार आहे, त्या विहाराकडे ती जायची आणि त्या परिसरामध्ये रात्रभर तिकडेच बाजूला राहून सकाळी सकाळी परत यायची आणि म्हणायची आज तो मैं बुद्ध के यहाँ से आई हूँ असं म्हणून ती लोकांना सांगायची. आणि मग काष्ट बांधून ती जसं काही आपल्या पोटामध्ये बाळ आहे अशा प्रकारे गरोदरच आहे. गभीनी, गभीनी म्हणजे गर्भिणी असल्याचं म्हणजे पोटावर लाकडं बांधून गर्भिणीसारखं आपलं पोट मोठं झाल्याचं ढोंग केलेल्या चिंचा नावाच्या स्त्रीला बुद्धाने, कारण ती चिंचा काय करत होती, बुद्धाला कलंक लावून पाहत होती, नीतिमत्तेला धोका पोचवू पाहत होती. आणि अशा या चिंचा नावाच्या स्त्रीला देखील बुद्धाने सबक शिकवला आहे. म्हणजे काय केलं आहे की एक त्यांनी अशी ॲक्टिव्हिटी केली की अशा पद्धतीनं ती दुरूनच तिचे सगळे ते बांधलेले जे लाकडं होते ते तुटून पडले, खाली सांडल्यामुळे लोकांच्या समोर ते नजरेत आली आणि लोकांना लक्षात आलं की बुद्धावर दूषणं लावत आहे, बुद्धाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे चिंचा. आणि चिंचा समजूतदार झाली आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय की आपल्या शांत आणि सौम्य बलाने बुद्धाने त्या चिंचालाही जिंकले आणि म्हणून त्या प्रतापाने, बुद्धाच्या त्या प्रतापाने तुमचे कल्याण हो, जय मंगलानी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढची गाथा आपण पाहू. सच्चं विहाय मति सच्चकवाद केतुं वादापि विरोपितमणं अति अंधभूतं पन्यापदीपजलितो जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी. या गाथेमध्ये आपण पाहतोय की ही जी गाथा आहे या गाथेमध्ये काय करेल की सत्य सोडलेल्या आणि असत्यवादाचा पोषक असलेल्या, दुराभिमानी, वादविवादात पारंगत आणि अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकाला, बघा सच्चक नावाचा एक परिव्राजक होता. हा परिव्राजक जो होता तो त्यांनी सत्य सोडलेलं होतं, असत्यवादाचा पोषक होता, दुराभिमानी होता, भयानकच अभिमान त्याला स्वतःचा होता आणि वादविवादामध्ये एक्सपर्ट होता. आणि अशा अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नावाच्या परिव्राजकाला तथागत बुद्धांनी अनेक प्रश्न विचारले, अनेक प्रश्नांची उत्तरही दिली. आणि अशा ह्या प्रज्ञादीपाने, प्रज्ञाप्रकाशाने पन्यापदीप जलितो म्हणजेच काय, प्रज्ञाप्रकाशाने त्यांना जिंकले. आणि म्हणून बुद्धाच्या या प्रतापाने तुमचे कल्याण हो. आज आपण पाहतो समाजामध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत आणि अनेक प्रकारची माणसं काय करतात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारानं बुद्ध असेच असतील का, बाबासाहेब तसेच होते का, अशा अनेक प्रकारानं तुम्हाला हे करतात. आणि अशा वेळी प्रज्ञाप्रकाशानं आपण शांततेनं, संयमानं, आपल्या टॅलेंटनी, आपण वाचलेल्या रेफरन्सनी आपण उत्तर दिलं पाहिजे. आपण असं भावूक होऊन उत्तर द्यायचं नाही. बरेचदा काय होतं, काही लोक आपण पाहतो एखाद्याला काही आक्षेप घेतला एखाद्या विधानावर की लगेच आपण रागीट स्वभावानं बोलतो. तसं न बोलता आपण प्रज्ञादीपाने जिंकलं पाहिजे. ही भूमिका आपल्यासाठी या गाथेमधून दिसते. बरेचदा समाजामध्ये तर असंही आहे, आता तर काय करतात, मुद्दाम चिखल फेक केल्यासारखं करतात.
मुद्दाम दगड टाकून बघतात आणि आपण उचलतो. आपण आपल्यासारखे लोक मग वेगळेच प्रकारची हे करतात. तर इथं तसं न करता आपण ही गाथा आपण लक्षात घेतली पाहिजे. असे सच्चकासारखे आजही लोक आहेत. सध्या विद्यमान समाजामध्ये देखील सच्चकासारखे माणसं बुद्धिभेद करून वेगवेगळ्या नेत्यांच्या किंवा महामानवांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत. आणि अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, त्यांना योग्य प्रकारानं संदर्भ देऊन उत्तर दिलं पाहिजे. आपण राग न करता व्यवस्थितपणे मांडणी करून हे जर दिलं तर नक्कीच आपलं प्रताप, ह्या बुद्धाच्या प्रतापानं आपलं कल्याण होईल असं ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो. पुढच्या गाथा घेऊ. नंदोपनंद भुजंगं विवुधं मैथिं पुत्तेन थेर भुजगेन दमापयन्तो इद्धूपदेश विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी. यामध्ये नंद असा शब्द आलाय, नंदोपनंद असा एक शब्द आलाय, नंद उपनंद, नंदोपनंद. हे नंदोपनंद काय आहे? हे नंदोपनंद नावाचा भुजंग आहे. त्या काळचे जे काही आपण पाहतो की हे भुजंग या ठिकाणी आहे. या नंदो म्हणजे विविध प्रकारची रिद्धी सिद्धी संपन्न असलेला हा नंदोपनंद नावाचा भुजंग होता. आणि त्या भुजंगाला आपल्या बघा त्यांनी काय केलंय, त्यांनी काय केलं की त्यांचा जो शिष्य होता, बुद्धाचा शिष्य होता महामोगल्याण, बुद्धाचे शिष्य आहे महामोगल्याण. आपण सांचीला गेला होतात ना, तर सांचीला आपण 2 शिष्यांच्या समाधी पाहिल्या असतील आहे ना. नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जातो ना. तर सांचीला 2 शिष्यांच्या समाधी आहे. कोणत्या कोणत्या? सारिपुत्त आणि मोगल्याण, महामोगल्याण. तर महामोगल्याण शिष्याकडून रिद्धी शक्ती आणि उपदेशाच्या बलाने जिंकले. म्हणजे बुद्धाचे शिष्य देखील एवढे पॉवरफुल आहेत की त्यांनी काय केलं, नंदोपनंद नावाच्या भुजंगाला देखील त्यांच्या आपल्या विचाराने, बुद्धितेजाने, उपदेशाने जिंकले. म्हणजे रिद्धी शक्तीच्या आणि उपदेशाच्या बलाने जिंकले. या तथागत बुद्धांच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो, तुमचे मंगल हो, असं ह्या गाथेचा अर्थ आहे. म्हणजे तिथं आपण पाहतो दमन म्हणजे दमापयंतो असा शब्द आला पालीमध्ये. दमन केले कोणाचे दमन? भुजगेन. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती असेल, आपण काय पाहतो की आपण अनेकदा काही अशा गोष्टी आपल्याजवळ असतात, आपल्याकडे असलेल्या ज्ञानामुळे, आपल्या पांडित्यामुळे आपण जे काही चुकीचं होत असेल त्या ठिकाणी आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा जो भुजंग नावाचा भुजंग जो होता, नंदोपनंद नावाचा भुजंग, हा अतिशय जरी रिद्धिसिद्धी प्राप्त त्या काळच्या वेळेतला असला तरीही त्यांनाही आपल्या या विशेष म्हणजे महामोगल्याण शिष्याकडून त्यांना परास्त केलं, त्यांच्या उपदेशाने जिंकलं. आणि म्हणून बुद्धाच्या या प्रतापाने आपले कल्याण हो असं या ठिकाणी पाहतो. पुढची गाथा आपण पाहू. दुग्गाह दिट्टी भुजगेन सुदट्टहतं ब्रह्मं विसुद्धि ज्योतिमिधि बकाभिदानं या नागदेन विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जयमंगलानी. या ठिकाणी असं पहा, दुग्गाह दिट्ठी. दुग्गाह दिट्ठी म्हणजे वाईट दृष्टी असलेला, सम्मादिट्ठी म्हणजे सम्यक दृष्टीचा, मिथ्या दृष्टी म्हणजे वाईट दृष्टीचा. मग या ठिकाणी दुग्गाह म्हणजे दुर्ग्रह असलेली दृष्टी दुग्गाह दिट्ठी. मग मिथ्या दृष्टी असलेल्या, सापाने डसलेल्या, मिथ्या दृष्टीरूपी सापाने डसलेल्या. आता बघा, सापाने डसलेल्या हे उदाहरण इथं दिलंय. कसं बघा, एखाद्याला विषारी साप चावलाय समजा, तर त्याच्या अंगात विष राहते. तसं माणसाच्या मनामध्ये बी काय विष आहेत. कशाबद्दल आहे विष? दुसऱ्याच्याबद्दल द्वेष असतं, वाईटपणा असतो दुसऱ्याच्याबद्दल. आणि म्हणून मिथ्या दृष्टीरूपी सापाने, वाईट मनात असलेल्या सापाने डसलेल्या
विशुद्ध ज्योती आणि रुद्धी शक्ती संपन्न अशा बक नावाच्या बक अभिधान असं म्हणतो ना आपण. तर इथं बक अभिधान असा शब्द वापरलाय की बक नावाच्या ब्रह्मज्ञानाला, जो ब्रह्मज्ञानी होता एक त्या काळचा बक नावाचा, त्या बक नावाच्या अतिशय प्रचंड विद्वान असलेल्या माणसाला औषधरूपी ज्ञान देऊन, कोणतं रूपी? औषध रूपी. हे उपमा दिलेल्या आहेत इथं. औषधरूपी ज्ञान देऊन त्याला जिंकलं. म्हणजे एखाद्याला जसा साप चावला, साप चावल्यावर त्याला आपण काय करतो? औषध देतो है ना. आता साप चावला असेल तर आपण दवाखान्यात जाऊन इंजेक्शन देतो, औषध देतो आणि त्याचं सापाचं विष काढतोय समजा. जुन्या काळामध्ये काही लोक वेगळ्याच प्रकारची ॲक्टिव्हिटी करायचे. तर आज आपण पाहतो की वाईट दृष्टी असलेल्या सापाने डसलेल्या किंवा विशुद्ध ज्योती आणि रुद्धी संपन्न अशा असलेल्या बक नावाच्या, बक लक्षात घ्या, बक नावाच्या त्या तसल्या प्रकारच्या ज्ञानी व्यक्तीला देखील बुद्धाने काय केलं? औषधरूपी ज्ञानाने जिंकलं. म्हणजे उपमा दिली आहे, औषधरूपी ज्ञान. औषधरूपी ज्ञानाने जिंकले. आणि म्हणून या नागदेन विधीना जितवा मुनिंदो, यान म्हणजे ज्ञान, ज्ञानाने जिंकले. आणि म्हणून त्या बुद्धाच्या प्रतापाने तंगते जसा भवतु ते जय मंगल. आणि म्हणून त्या प्रतापाने तुमचे कल्याण हो. आता ह्या 8 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, बुद्धांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या. आणि या घटनाचं काय? तर शेवटची गाथा अशी येते, एतापि बुद्ध जय मंगल अठ्ठ गाथा यो वाचको दिने दिने सरते मतंदी हित्वाननेक विविधानि सुबद्धवाणी मोक्षं सुखं अधिगमेय नरोसपय्यो. या गाथेमध्ये असं दिसतंय की जो कोणी वाचक, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, जो कोणी वाचक तथागत बुद्धांच्या या 8 जयमंगल गाथा ज्या आहेत त्या दररोज वाचन करेल, दररोज पठण करेल, दिनदिने असा शब्द आलाय. काय आलं? यो वाचको दिनदिने. दिनदिने म्हणजे एव्हरी डे, प्रत्येक दिवशी, प्रतिदिन. दिनदिने म्हणजे प्रत्येक दिवस. हा अवयभाव समास असतो. ग्रामरचा भाग जर काढला तर अवयभाव समास, दिनदिने. मग असं आपण पाहतो की प्रत्येक दिवशी जो कोणी या जयमंगल अठ्ठगाथेचं पठण करेल तर तो काय होईल? त्याचं काय होईल की हित्वान अनेक विविधानी चुबद्धवाणी मोक्षं शब्द आलाय. मोक्ष म्हणजे काही लोकांनी याला मोक्ष म्हटलंय, चुकीचं म्हटलं बरं का. ज्यांनी कोणी मोक्ष लिहिलं ते चुकीचं लिहिलं, त्याला निर्वाण असं म्हणतात. निर्वाण असा शब्द वापरला पाहिजे. मोक्षंचा अर्थ निर्वाण असा आहे पाली साहित्यामधला. त्यांनी हिंदुइझममध्ये आणलाय मोक्ष. मोक्ष केव्हा मिळते? मेल्यावर. मोक्षं हा ते त्यांच्या तत्वज्ञानात ते मेल्यावरच असते. आपल्या इथं जिवंतपणीच मिळते. काय मिळते? निर्वाण. निर्वाण प्राप्ती ही याच जन्मात मिळवण्याची स्थिती आहे. जिवंतपणी मिळवण्याची स्थिती आहे निर्वाण. निर्वाण म्हणजे तृष्णामुक्त होणे. तृष्णामुक्त जिवंतपणीच व्हावं लागतं, मेल्यावर काही नसते, काही राहत नाही. आणि म्हणून मोक्षं सुखं अधिगमेय. अधिगमेय म्हणजे प्राप्त होईल. अधिगमेय, गम म्हणजे जाणे. अधिगमेय प्राप्त होईल, त्याला प्राप्त होईल. कोणाला होईल? इथं असं म्हटलंय की जो कोणी ह्या 8 प्रकारच्या ह्या जयमंगल अठ्ठगाथा ज्या बुद्धाच्या आहेत त्या दक्षतापूर्वक वाचन करेल, पठण करेल, तो बुद्धिमान व्यक्ती. त्याला काय म्हटलंय? त्या व्यक्तीला देखील बुद्धिमान म्हटलंय. आणि तो बुद्धिमान व्यक्ती नाना प्रकारच्या उपद्रवापासून मुक्त होईल. नाना प्रकारच्या, विविध प्रकारच्या त्या संकटापासून मुक्त होईल. आणि तो काय करेल? सुखं अधिगमेय, सुख प्राप्त करेल. आणि म्हणून बुद्धांच्या जीवनामध्ये घडलेल्या ह्या घटना, त्यांनी ज्या ज्या गोष्टीवर ओव्हरकम केलेला आहे, ज्या ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या त्याच्यावर मात देऊन चांगलं घडवण्याचा प्रयत्न बुद्धांनी केला. मग याच्यामध्ये करुणा असेल, मैत्री असेल, उपेक्षा असेल, मुदिता असेल. मग ह्या ज्या सगळ्या भावना आहेत, ह्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या भावना जर आपल्यामध्ये आल्या तर आपलंही जीवन कसं होईल? सुखी होईल, आनंदी होईल. म्हणजे मुक्त होऊ आपण. ह्याला मुक्त होणे म्हणतात. काही लोक त्याला मोक्ष म्हणून परेशान करतात. तर ही खरी मुक्ती आहे. आपलं जीवन आनंदी आणि सुखी बनवण्यासाठी या जयमंगल अठ्ठगाथाचं दररोज आपण वाचन केलं पाहिजे. आणि असंच या ठिकाणी
ही जयमंगल गाथेचा अर्थ आपण पाहतो. बौद्ध उपासकांनीच नाही तर इतर सर्व या जगातील सर्व लोकांनी देखील या जयमंगल गाथेचा अर्थ लक्षात घेऊन आपलं जीवन आनंदी आणि सुखी बनवावं असं या ठिकाणी मी नम्र निवेदन करतो. आणि आजचा हा जो रविवारची जी वंदना आहे या वंदनेमध्ये जय मंगल गाथा आजचा जो टॉपिक होता या टॉपिकला मी थोडक्यात आपण आपल्याशी सांगू शकलो. तसं तर खूप सारं सांगता आलं असतं. अनेक गोष्टी आहे, अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला एका गाथेवर एक आपला रविवारची वंदना घेता येऊ शकते किंवा आपल्याला हे उद्बोधन करता येऊ शकते. परंतु आज मात्र थोडक्यातच मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. शरणतय गाथेने आपण समापन करणार आहोत. नथी मे शरणं गाह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलं. नथी मे शरणं गाह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलं. नथी मे शरणं गाह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन